आणखी एक मला सांगा, खरं तर हे मी तुमच्या शेतामध्ये येताना वळली बाजूला बरीचशी जमीन अजूनसुद्धा लागवडीखाली नाही आहे, फक्त पावसाळी काही ते भात शेती असेल. आता भात शेतीचा विषय आला म्हणून सांगितलं की तुम्ही असा एक काही प्रयोग केला आहे यावर्षी भात शेतीमध्ये, असं ऐकायला मिळाले. काय यावर्षी भात शेतीमध्ये वेगळं काय केलं तुम्ही? यावर्षी भात मला महादनला ते मला घेऊन गेलेले आहेत. जयाचा भात माझ्याकडे होता आणि भरपूर भात होता. मला वाटतं 75-76 क्विंटल भात होता. तर सगळे येऊन ते बी येण्यासाठी घेऊन गेलेत माझ्याकडून जालन्याला. हा, मग खूप चांगला म्हणजे एक नवीन प्रयोग यावर्षी केला की भात तर सगळेच पिकवतात, पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा शुद्ध बियाणं ह्यावर्षी तुम्ही तयार केलेले आहे. आणि बियाणं हा घटक शेतीमधला खूप महत्त्वाचा आहे. त्यात जर फसवणूक झाली शेतकरी खूप अडचण येते. म्हणजे तुम्ही उत्पादन घेतात त्याबरोबर थोडीशी एक सामाजिक बांधिलकी आहे की बियाणं उत्पादन तुम्ही करून लोकांना पुरवठा. म्हणजे ह्यावर्षी तुम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतलेला आहे. तर मगाचा मुद्दा आपला होता की आम्ही येताना बघितली पाणी बऱ्याच ठिकाणी नदीला खूप चांगल्या प्रकारे पाणी वाहत आहे आणि पावसाळ्यानंतर एक 3-4 महिने तर चांगलं पाणी मिळू शकतं. पण बाजूला बघितलं तर बरीचशी शेती अजूनही लागवडीखाली नाही आहे किंवा इतर भागातले असतील. ह्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल की तुम्ही तर भाजीपाला करताय, मग इतरांनी काय करायला पाहिजे असं तुमच्यावर तुमचं काय मत काय? माझं तर म्हणणं आहे का शेतकऱ्यांनी भाजीपाला करायला पाहिजे. मी स्वतः भाजीपाला करून माझी 2 मुलं चांगल्या प्रकारचे शिकवले. डिग्री, एक बारका मुलगा BA करून ME करून तो आता सर्व्हिसला आहे, विद्या अलंकारला प्रोफेसर आहे. आणि मोठा मुलगा माझा IT इंजिनियर आहे. आणि मी सगळी भातशेती करूनच आणि प्रॉपर्टी पण चांगली प्रकारे आहे. मी चांगली सुखी जीवन जगतोय. तर शेतकऱ्यांनी सुद्धा ज्याची शेती आहे, नदी मिरल आहे, पाण्याचा ज्याला सोर्स आहे, त्यांनी हा भाजीपाला करायला पाहिजे. भाजीपाल्यामध्ये चांगले पैसे होतात आणि म्हण आहे भाजीपाल्याचा मला खिसा वाजे खुळखुळा, तर चांगल्या प्रकारे पैसे मिळतात. तर शेतकऱ्यांनी त्या मार्गाला जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वारकरी परंपरा आहेच, त्यातून एक खूप चांगलं एक उदाहरण दिलं की भाजीपाल्याचा मळा खिसा वाजे खुळखुळा. म्हणजे शेतकरी बंधूला पाटे काकाने एक सांगितलं की जर तुम्हाला वर्षभर खिशामध्ये पैसे पाहिजे असेल, तुम्हाला एकामागे एक भाजीपाल्याचं उत्पन्न घेतलं तर तुम्ही बाकीची पिकं आहेत हंगामी एकदा उत्पन्न येतं, एकदाच पैसे मिळतात. पण भाजीपाला हे असं पीक आहे की तुमच्या जमिनीनुसार, तुमच्या हवामानानुसार, तुमच्या पाण्यानुसार तुम्हाला जसं शक्य तसं भाजीपाला पिकं बदलून करा. पाटे काकासुद्धा एकाच जागी एकच पीक करत नाहीत, कारण त्यांना बेसिक जे शास्त्र आहे ते माहिती आहे की एक सलग एका जमिनीत एक पीक केलं तर जमिनीची सुपीकता आहे, कीड रोगाचा प्रादुर्भाव आहे हा सुद्धा होतो. त्यामुळं वर्षानुवर्षे एका जागेमध्ये एक पीक न करता ह्या वर्षी इथं भेंडी केली असेल तर पुढच्या वर्षी इथं वांगी असेल, त्या पुढच्या वर्षी काकडी असेल, अशी पिकाची फेरपालट म्हणतो. म्हणजे सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि विषमुक्त भाजीपाला उत्पादन करून ग्राहकाला पुरवण्याचं काम हे सर्व पार्टे कुटुंबीय करत आहेत. आता पार्टे काका मला एक सांगा की तुम्ही हे करताय, पण असे काही लोक तुमच्याकडे येतात का बाबा हे इथं काय ते चाललं आहे वेगळा प्रयोग म्हणून बघायला किंवा तुमच्याकडे माहिती घ्यायला येतात का, की कुठले शेतकरी आलेले आहेत का आतापर्यंत? कृषी खाता खालापूरचे अधिकारी इथे आजूबाजूचे शेतकऱ्यांना घेऊन तिथे येतात आणि माझ्याकडून मार्गदर्शन घेतात, कशी शेती करायची, काय करायची. आणि असे बरेच शेतकरी येऊन येते शेतीला माझ्या भेट देऊन जातात. म्हणजे ठीक आहे, म्हणजे सेईंग इज बिलिंग असं म्हणलं जातं की प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यानं बघितलं तर तुमची खात्री होते, नाही तर असं कितीही सांगितलं तर खात्री पडणे. म्हणजे आजूबाजूला कृषी विभागातले खालापूरमधले जे काही कृषी अधिकारी आहेत, भूमी साहेबांसारखे आपल्यासमोर उभे आहेत, असे काही मंडळी किंवा इव्हन मागच्या एक नवीन भरती झालेली आमच्या कृषी विभागाची कृषी सेवक ही एक बॅच होती, त्यांना पण इथं घेऊन म्हणजे हे होऊ शकतं हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी परिसरातले शेतकरी आणि अधिकारीसुद्धा तुमच्या शेताला भेट देत आहेत. या परिसरामध्ये साधारणपणे 10 वर्षे काम करणारे भूमी साहेब उपकृषी अधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत. वेळोवेळी ते त्यांना जसं शक्य असेल, कारण त्यांची ड्युटी आहे रामेती खोपोलीमध्ये, तरीसुद्धा एक शेतीची आवड आहे, काहीतरी शेतकऱ्यासाठी करावं म्हणून वेळोवेळी त्यांना जसं शक्य असेल इथं शेतावर येऊन जातात. मार्गदर्शन काही त्यांना जेवढं गोष्टी सुचतात इथं काही हा बदल पाहिजे ते सांगतात. तर भूमी साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांचंही मत जाणून घेऊ ह्या परिसरामध्ये काय होऊ शकते किंवा अजून काय करता येईल. आज या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो, खालापूर तालुका असेल किंवा लगतचे जे 2-3 तालुक्यात कर्जत आहे, पाली आहे, या तालुक्यातील जे शेतकरी आहेत यांना मी सांगू इच्छितो की आपल्याकडे या पाताळगंगा नदीचं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेस्ट जातं. तर या पाताळगंगा नदीच्या पाण्यावरती जर आपण भात शेती उन्हाळी हंगामामधली किंवा उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाल्याची पिकं, जसं आता या गावामध्ये मच्छिंद्र पार्टे अतिशय चांगल्या प्रकारे 4 ते 4.5 एकर 5 एकरापर्यंत भाजीपाल्याचे उत्पादन, वेगवेगळ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात आणि त्यातून एक चांगलं अर्थार्जनाचं साधन त्यांनी अनेक वर्ष सिद्ध करून दिलेलं आहे. तर यातून प्रेरणा घेऊन बरेचशा शेतकऱ्यांनी लगतच्या निंबोडे गावातले आमचे सुधाकर मिसळ शेतकरी असतील किंवा अजून इतर काही शेतकरी असतील,
हे लागवड करत आहेत, पण अधिकाधिक शेतकऱ्यांनी अजून लागवड वाढवावी असं मी या निमित्तानं तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. सर्व आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यातर्फे पार्टी काकांचं खूप खूप अभिनंदन आणि असंच अजून त्यांनी वेगवेगळे प्रयोग करत हवेत ह्यासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.